जोपर्यंत प्रसाद जाणता होत नाही तोपर्यंत सत्याला आणि शशिकांतला इस्टेटीचा रखवालदार म्हणून जाहीर केलं होतं। पण काय सांगू, हे होते तोवर उघड उघडपणे कुणी आम्हाला त्रास दिला नाही, पण यांच्या नंतर माझ्या लेकराला त्रास द्यायला सुरुवात केली। माझा प्रसाद लय हुशार होता, काही दिवसाचा तो सगळा कारभार सांभाळेल याचा अंदाज शशिकांतला आला आणि सत्यजित प्रसादला कुठल्या तरी डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि कसल्या तरी गोळ्यांचा डोस चालू केला। जसं वय वाढायला लागलं तसं प्रसादचं डोकं जड पडायला लागलं। जे लोक प्रसादच्या हुशारीचं कौतुक करायचे तेच प्रसादला मतिमंद येडा येडा असं म्हणायला लागले आणि दोघं भाऊ त्याला चापकाने मारायला लागले। प्रसाद हळूहळू घाबरायला लागला, बोलण्यात अडखळायला लागला। अशी अवस्था केली माझ्या प्रसादची। काय नीच माणसं आहेत ही। एवढंच नाही, प्रसादचं लग्न झालं, त्यांच्याकडे प्रॉपर्टीची रखवाली राहणार नाही म्हणून ते त्यांच्याच मर्जीतली बायको शोधत होते प्रसादसाठी। आणि हे सगळं चालू असताना प्रसादने त्यांचं कसलं तरी बोलणं ऐकलं आणि म्हणून ते प्रसादचा जीव घ्यायला निघाले। धर्मांत काकी, एवढं सगळं तुम्ही आणि प्रसाद सहन करत होता? सहन नाही, रोज माझ्या लेकराला तळतळ मरताना बघत होते मी। मला सांगा, ती गावची जत्रा, त्यात पूजेचा मान तुम्हाला मिळायचा, या सगळ्यात शशिकांत आणि सत्यजित मध्ये काय यायची नाही? हा सगळा दिखावा आहे, तेवढाच एक दिवस मान मिळतो, बाकीचे सगळे दिवस घराच्या बाहेरच्या पडवीत बसून दिस काढावे लागतात। आणि तो मान प्रसादला माझ्या मालकांमुळेच मिळाला। आमच्याच नावाची इस्टेट बाहेरच्या पडवीतून बघावी लागायची। माझं काही नाही हो, मला माझ्या प्रसादसाठीच वाईट वाटतंय। त्याचं सगळं तरुण पण दुसऱ्याच्या स्वार्थासाठी बळी पडते, ह्याच वाईट वाटतंय। आई रडू नको ना। आई 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 रडू नको ना, नको ना रडू तू। या सगळ्याचा शेवट माझ्या लेकराच्या भल्यानेच व्हावा एवढीच इच्छा आहे माझी। ताई, प्रसाद नक्कीच बरा होईल आणि त्या शशिकांत आणि त्या सत्यजितला त्यांच्या कर्माची फळं नक्कीच मिळतील। तुम्ही प्लीज शांत व्हा आणि काळजी करू नका। वैपोरी, मी पण त्याच आशेवर दिवस काढते, पण तुम्ही त्या सत्यजित आणि शशिकांतला हलक्यात घेऊ नका। त्यांच्यापासून सावध राहा, ते नक्कीच काहीतरी कटकारस्थान करतील। तुम्ही आमची मदत केली म्हणून त्यांची वाईट नजर तुमच्या घरावर असणार आहे। आणि त्यात भाग्याचा फोटो प्रसादच्या खिशात सापडलाय। तुम्ही सगळे सावध राहा, काहीतरी नक्कीच मोठं संकट येईल असं वाटतंय मला। हा फोटो भाग्याचा आहे, म्हणजे प्रसादला भाग्याच्या आईबाबाबद्दल काहीतरी बोलायचं होतं। आणि असं असेल तर आईबाबांचं काय? म्हणजे प्रसादला नेमकी काय म्हणायचं होतं? माझं काही चुकलं का? तुम्ही सगळे नाराज दिसताय। नाराज तर नशीबच होतं भाग्याचं। वहिनी, ती लहान असतानाच तिचा आई वडील रस्त्याच्या कडेला तिला सोडून गेलं, तर सूर्यानं तिला घरी आणलं, तिला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं। तिच्या आई बापाचं कर्तव्य सूर्यानंच निभावलंय बघा। काय म्हणजे भाग्या तुमची लेक नाही? ताई हळू, भागू आई तात्यांची लेक नसली तरी ती त्यांच्या लेकीपेक्षा आणि माझ्या बहिणीपेक्षा कमी नाही आम्हाला, आणि माझ्यासाठी ती सख्खी बहीणच आहे।
जेवढा माझा बाकीच्या बहिणींवर जीव आहे तेवढाच तिच्यावर पण आहे. हे तुझ्यासाठी आहे सूर्या, पण भाग्याला तिच्याबद्दल हे सत्य माहिती आहे का? हे सगळं ना खूप अवघड होऊन बसलेलं आहे. प्रसाद सुद्धा आई बाबा एवढंच म्हणतोय, काही स्पष्ट सांगतच नाहीये तो. पण मला असं वाटतं आपण अजून वाट बघायला हवी. एकदा का तो पूर्णपणे बरा झाला ना की मगच. त्याचं काय बी होणार नाही. तो काय बी सांगू शकणार नाही असं मला वाटतंय. तुम्ही त्याच्या भरोशावर राहू नका. ह्याचं प्रकरण काय आहे त्याचा तपास करा तुम्ही. सत्यजित शशिकांत भाग्याचा फोटो घेऊन काय हिंडत होते याचा शोध घ्या. मला तर असं वाटतंय या मागं नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार. हो बघितलं काय यांना, कोण यांना म्हणून येते दारू पिणारे भिकारी आहेत म्हणून. चिरंजीव भिंतीला काना असतात, कोणी ऐकलं तर पंचायत व्हायची. वा 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 छेत्री, एक नंबर काम केलं. तू तर म्हणजे ह्यांना एकदम बदलूनच टाकलंस. आता सूर्याच्या आयुष्यात वादळ येणारे वादळ. हे वादळ थांबवायचं का ह्या वादळात त्याचं घरदार बरबाद करायचं या आमच्या हातात असणार आहे. चुकीच्या माणसाशी वैर घेतलंस तू सूर्या.